जास्त पण रिस्क कुठे आहे माहिती आहे का, जिथं तुम्ही फिल्टर्स वगैरे वापरताय, तुमचा इमेज तुम्ही मॉडिफाय करताय, अधिक ब्युटिफाय करताय. कारण मी तुम्हाला म्हणजे ब्युटिफाय कसं होतं तर ती इमेज अनालाइज केली जाते आणि परत कन्वर्ट केली जाते. ते का आपण यात पडतो बघा असं ट्रेंडमध्ये. आता एक तर असं ते फोमो ज्याला होतं, फिअर ऑफ मिसिंग आउट, सगळ्यांनी केलंय तर मग मी पण करायला पाहिजे. मग हे गरज असली तरच आपण खरं तर करायला पाहिजे. आणि करताना मग आपण त्या कंपनीचं रेप्युटेशन, त्यांच्याकडे तुम्ही जेव्हा हे डाउनलोड करता, सर्व्हिस एखाद्याला ऍक्सेस देता तुम्ही, तर तुम्ही बघा की त्याच्यामध्ये ते तुमचं कन्सेंट वगैरे विचारतात का. जर ते विचारत असतील तर समजा की ते थोडंफार सिक्युअर आहे, कारण ते काळजी करतात तुमच्या डेटाची. त्याच्यावरती म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही हा विषय घेतला आणि एवढ्या तातडीनं घेतला. खरं तर याबद्दल तुमचंच अभिनंदन करायला पाहिजे TV नेक्स्ट मराठीचं. जिबली ट्रेंड येण्याआधी जर तुम्ही बघितलं असेल तर काही असे ट्रेंड आले होते की म्हणजे जुन्या व्हिडिओचं विडंबन करायचं किंवा जे शॉर्ट कधी झालेलेच नाही आहे अशा टाईपचे काही शॉर्ट तयार करायचे. आणि ते आपल्याला कळत पण नाही की हा ओरिजिनल आहे का हा तयार केलेला आहे. तरी पण तुम्ही हे समजा की जे पण काय ऑनलाईन आहे हे सगळे रिस्की आहे. म्हणजे हे कधी पण ह्याला सिक्युरिटी ब्रीचेस होऊ शकतात. कोण त्याचा वापर कसा करू शकतो याला म्हणजे तुम्ही जितक्या कल्पना लढवाल तिथे त्याला तर तिथं परमिशन विचारणं गरजेचं आहे. असं जिथे विचारलं जात नाही तिथं आपला डेटा शेअर करताना आपण 1001 काळजी करतो. आणि मग एआयचे वेगवेगळे मॉडेल असतात. आता आपण जसं युट्यूबबद्दल बोलतोय तर याच्यासाठी काय आहे की इमेज प्रोसेसिंगचं मॉडेल आहे आणि ह्या डेटा लिंकमधून डेटा कसे पाईपलाईन केलं जातं आणि हा डेटा मग त्या मॉडेलला फीड होतो. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. सध्या सोशल मीडियावर गिबली आर्ट अॅनिमेशन या ट्रेंडने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. गिबली ट्रेंडने सिनेसृष्टीपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच वेड लावलंय. प्रत्येक जण आपल्या फोटोचं कार्टून अॅनिमेशन तयार करून आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर करताना दिसतात. पण हे सुरक्षित नाही आणि हे का सुरक्षित नाही यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत राहुल मेंज सर. सर, तुम्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलं वेलकम, स्वागत. मी राहुल अरविंद मेंज, मी CEO ईश्वर्या BI टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचबरोबर मी सेक्रेटरी IT असोसिएशन ऑफ कोल्हापूर सुद्धा आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या सोशल मीडियावर जो ट्रेंड चालू आहे गिबलीचा, तो नेमका ट्रेंड काय आहे? ओके, हा गेल्या महिन्यापासूनच ऍक्च्युली याने जोर पकडलेलं असतं. गिबली हे काय आहे की ऍक्च्युली तुम्हाला माहिती असेल की गिबली स्टुडिओज म्हणून एक जॅपनीज फिल्म स्टुडिओ आहे. आणि तर ते काय करतात की जपानमध्ये एक शिंटो जे त्यांचा धर्म प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये आपले पारंपरिक मूल्य, फॅमिली किंवा निसर्ग, प्रामाणिकपणा किंवा जगण्यातली शुद्धता अशावेळी त्यांनी बरेचसे फिल्म्स बनवले. आणि मग वेगवेगळे जे AI मॉडेल्स आहेत त्यातले पण स्पेसिफिकली ChatGPT हे जे AI मॉडेल आहे तर त्यांनी काय केले की त्यांचे इमेज प्रोसेसिंगच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत तर त्या इम्प्रूव्ह करत त्यांनी त्याचं एक नवीन व्हर्जन मार्च महिन्यामध्ये त्यांनी दिलं. म्हणजे गेल्या महिन्यामध्ये त्यांनी एक नवीन व्हर्जन लॉन्च केलं. आणि मग एक US इंजिनियर आहे ग्रँड स्लॅटन, आणि त्याने काय केलं की त्याचा उपयोग करून ते जिबलीच्या फिल्ममध्ये जशा टाईपचे कॅरेक्टर असायचे तर तशा टाईप त्याने स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचे पिक्चर पोस्ट केले ट्विटरवरती, म्हणजे आता X वरती. आणि ते लोकांना इतके आवडले कारण ते असे कनेक्ट होतात आपल्या म्हणजे जुन्या काळाशी, त्या निसर्गाशी, किंवा तुम्ही बघा ते चित्र सर्व असे निरागस वाटतात कुठली पण तुम्ही जिबलीचे चित्र बघितलं. आणि त्यामध्ये इतके पॉप्युलर झाले की ते बरेच जण त्या ट्रेंडमध्ये आले. सगळ्यांनीच तसं करायला चालू झालं. आणि तुम्ही बघा तुम्ही म्हटलं तसं सगळे फिल्म स्टार, सगळे पॉलिटिकल लिडर्स, सगळे म्हणजे आपण ते नाही केलं तर आपण कुठेतरी बाजूला राहू किंवा बाहेर पडू अशा टाईप आहे. ते सगळेजण ते करायला लागले. आणि पहिला तरी पेड व्हर्जन होतं, ते सगळ्यात एवढं प्रतिसाद बघून त्या ChatGPT ते सुद्धा फ्री चालू केलं. फ्री चालू केल्यापासून तर अजूनच लोकांचा वाढलेला. पण आता कसं आहे, आता हे गिबली आर्ट आपण जर कन्वर्ट करतो म्हणजे आपल्या साध्या फोटो मधून ते गिबली आर्ट मध्ये कन्वर्ट करतो, मग तो डेटा AI कडे कसा जातो सर? अच्छा, ओके. डेटा AI कडे जातो असं म्हणजे आता AI काय आहे समजा की AI हे एक सॉफ्टवेअरच आहे, ठीक आहे. आणि हे कसं काम करतात की ह्याचं एक डेटाचं नेटवर्क असतं आणि ह्या प्रोग्रामला ना कसं ट्रेनिंग करायचं हे शिकवलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या जो आता तुम्ही जी आपण इमेज अपलोड केली तर अशा सगळ्या इमेजेस जगभरातल्या डेटा हा सगळ्या एका डेटा लेकमधून पडतो. त्याला डेटा लेक असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचा डेटा त्या डेटा लेकमधून, हे क्लाउड स्टोरेज असतात वेगवेगळे. आणि याची कॅपॅसिटी खूप ह्यूज असते. म्हणजे तुम्ही आता साधे आपले पेनड्राईव्ह वगैरे बघितला तुम्ही तर आपले
मॅक्सिमम आता आपण एक टीव्हीच्या वगैरे नवीन पेन ड्राईव्ह येतात किंवा आपलं जे आपलं लॅपटॉप वगैरे वापरतो त्याची कॅपॅसिटी 1 TB वगैरे अशी असते. तर 1000 TB म्हणजे 1 पेटाबाईट होते आणि 1000 पेटाबाईट म्हणजे 1 झिटाबाईट होतं, एक्झाबाईट होतं. 1000 एक्झाबाईट म्हणजे 1 झिटाबाईट. तर ह्याची कॅपॅसिटी काही झिटाबाईट्स एवढी असते. म्हणजे आता 2025चं प्रोजेक्शन आहे की जवळपास 186 झिटाबाईट्स एवढा डेटा कलेक्ट होतो. तर असा मोठ्या प्रमाणावरती हा डेटा तिथं कलेक्ट केला जातो. आणि मग एआयचे वेगवेगळे मॉडेल असतात. आता आपण जसं जिबली बद्दल बोलतोय तर याच्यासाठी काय आहे की इमेज प्रोसेसिंगचं मॉडेल आहे आणि ह्या डेटा लेकमधून डेटाचे असे पाईपलाईन केल्या जातात आणि हा डेटा मग त्या मॉडेलला फीड होतो. त्याच्यामध्ये एन्कोडर आणि डिकोडर असे 2 प्रकार असतात. म्हणजे कुठला पण प्रोग्राम म्हटला तुम्ही, सॉफ्टवेअर कुठलेही म्हटलं तर ते नंबर्समध्ये असतं, 0-1 मध्ये असतं ते काही. म्हणजे आपण जे म्हणतो ते 0-1 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि परत आपल्याला दिसताना ते परत 0-1चं आपल्याला समजेल अशा भाषेत कन्वर्ट केलं. सेम प्रोसेस इथं पण वापरलेली आहे. जी आपण इमेज त्याला देतो तर त्या इमेजमधले फीचर्स, त्याच्यातले लाईन्स, त्याचे कलरच्या शेड्स, हा सगळा डेटा एन्कोडरच्या माध्यमातून हा 0-1 मध्ये कन्वर्ट केला जातो. एक मॅथमॅटिकल प्रोग्राम म्हणतो. म्हणजेच की म्हणजे एवढी आता आपले जगभरातील फोटो हे एआय कडे गेले असते माध्यमातून, पण तेवढी कॅपॅसिटी एआयची असते. म्हणलं ना, एवढे झिटाबाईट्स मध्ये ते साठवलं जातं. त्याची कॅपॅसिटी खूप ह्यूज असते. इनफॅक्ट काही मॉडेल असते, जिबलीचं मॉडेल सुद्धा जे आहे हे काही एक्झाबाईट एवढा डेटा वापरते एक पिक्चर प्रोसेस करायला. आणि मग ते डिकोडर जे असतात ते परत हा जो आपण मॅथमॅटिकल आहे ते कन्वर्ट करतात आणि आपल्याला जसं पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा कसं आहे की आपण लहान मुलांना कसं शिकवतो आपण की लहानपणी त्यांना चित्र दाखवतो की बाबा हे मांजर आहे किंवा हा कुत्रा आहे, हे सफरचंद आहे, आणि मुलं ते मेमराईज करतात की हा याचे कान टोकदार आहे, हे मांजर आहे याचं कान टोकदार आहे, हा कुत्रा आहे याची शेपूट अशी आहे, असं ते मेमराईज करत जातात. असे आपण त्यांना बरीच चित्र दाखवून मग कुत्र्याच्या पण वेगवेगळ्या प्रकारची चित्र दाखवतो आणि त्याला सांगतो की हे कुत्रा आहे. तसं ते एआय मॉडेल पण शिकतात. मग परत आपण त्याला विचारतो की एखादं चित्र दाखवतो, हे ओळख बघू हा कोणता प्राणी आहे. मग तो त्याला सांगितलं बरोबर, समजा कुत्र्याच्या चित्राने हा कुत्रा आहे, आपण म्हणतो की बरोबर आहे. किंवा त्याने जर चुकीचं सांगितलं आपण म्हणतो की नाही अरे हा कुत्रा नाही आहे, हे मांजर आहे. मग तो परत ते रिरजिस्टर करतो. सेम केसमध्ये एआयचं मॉडेल पण तसंच ते लर्न करतं. तर त्याला ते फीडबॅक दिलं असतं आणि त्याला पण न्यूरल नेटवर्क असा शब्द आहे की हे नोड असं मग असे लाखो पिक्चर त्याला दिले जातात. ते त्यांचा अभ्यास करतात की हे पिक्चरची शैली कशी आहे, कशा टाईपचे रंग वापरतात. जसं आता आपला जसं जिबलीचा विषय आहे तर तुम्ही आता जिबलीच्या जर मूवीज बघितल्या तर तुम्हाला म्हटलं तर असे हे निरागसच पात्र दिसतील. मग ती निरागसता दाखवणे त्यांचे डोळे मोठे आहेत किंवा त्यात कुठेही तुम्हाला हार्श लाईन दिसणार नाही, असे स्क्वेअर रेक्टँगल असे दिसणार आहे, सगळे सॉफ्ट लाईन्स आहेत. कलर बघा, त्यातले कलर असे त्याच्यामध्ये असे बोल्ड कलर नाही आहेत. तर त्याच्यामधला हिरव्या रंगाची शेड बघा, तपकिरी रंगाची शेड, ह्या ज्या अशा सॉफ्ट शेड्स आहेत सगळ्या. आणि एखादी परिकथा असावी किंवा तशा टाईपचं एन्व्हायरमेंट तिथं त्यांनी यूज केलं. म्हणजे आता आपण सर बघतो की जुन्या काळातले जे मोगलीचे म्हणा किंवा त्याचे जे कार्टून वगैरे ते पण सगळे एआयच्या माध्यमातूनच आहेत असं वाटतं. ते नाही आहे, त्याच्यावरून आपण याला तर ट्रेन करतो. हा, आता हे गिबली स्टुडिओचं कधीच आहे, हे समजा 1958-60 वगैरे तेव्हापासून चालू आहे. तेव्हा काय होते की जे कार्टून्स तयार व्हायचे हे हाताने केले जायचे आणि मग त्याचं कन्व्हर्जन ॲनिमेशन मध्ये. मग ती जी स्टाईल आहे ती हाताने केलेल्या ॲनिमेशनची स्टाईल. आता जे नवीन ॲनिमेशन जे येतात, आता आपण बघतो नवीन ॲनिमेटेड मूव्हीज कुठल्या स्पायडरमॅन असेल, तर हे ॲनिमेशन्स कसे की कॉम्प्युटरवर तयार केले जातात. ते मॉडेलच कॉम्प्युटरवरती तयार केले जातात. पण पूर्वी काय व्हायचं की हाताने चित्र काढून त्याचं ॲनिमेशन मध्ये रूपांतर व्हायचं, केलं जायचं. हा, गिबलीचं फीचरच ते आहे की हाताने काढल्यासारखी चित्र वाटणे आणि ती निरागस वाटणे. मग ते मॉडेल काय करतं, हा अभ्यास करतं. तुम्ही जेव्हा म्हणता की माझं पिक्चर तू गिबलीफाय करून दे, तर तेव्हा ते हे अभ्यास करतं की मग तुमच्या पिक्चरमध्ये काय आहे, तुम्ही कुठल्या कलरचे डोळे घातले, तुमचं फीचर कसं आहे हे ते अभ्यास करतं आणि मग ते कन्वर्ट करते. मग तुमचे डोळे जरा असे मोठे करणार, तुमचे कुठे असे शार्प लाईन्स असतील तर ते सॉफ्ट करणार आणि ते कन्वर्ट करणार. हे एआय मॉडेल साधारण कसं तुम्हाला बघा, समजा असं की एखादा शेफ आहे आणि ज्याने जगभरातल्या सगळ्या रेसिपींचा अभ्यास केला, हजारो रेसिपींचा त्याने अभ्यास केला, आणि मग तुम्ही त्याला सांगता की तुम्हाला हे स्पॅनिश स्टाईलचं पिझ्झा करून दे, पण त्याच्यामध्ये तू माझे हे इन्ग्रेडियंट्स वापर. म्हणजे मला समजा मैदा नको आहे, मला गव्हाचं पीठ वापरून कर, माझ्याकडे ह्याच भाज्या मिळतात, तिकडच्या भाज्या मिळत नाही, तर ह्या भाज्या वापर, पण मला त्या स्टाईलचा पिझ्झा करून. मग तो जसं कर, सेम प्रोसिजर आहे. मग यायला आपण म्हणतो तू माझा फोटो घे पण मला त्या स्टाईलमध्ये करून दे. मग तो काय करतो की तुमचं पहिला हे सगळे अभ्यास करतो
तुमचे फीचर्स काय आहेत, तुमचं चेहऱ्याची जॉ लाईन कशी आहे. किंवा काही वेळेला लोक काय करतात की त्याच्यासोबत प्रॉम्प्ट पण देतात की माझा पिक्चर जो जिम्प्लिफाय कर, पण मी असं की एखाद्या राजवाड्याच्या ठिकाणी आहे किंवा मी समुद्राच्या काठीच्या ठिकाणी आहे. मग तो काय करतो की ह्या सगळ्याचा अभ्यास करतो आणि त्या मोशन पिक्चर मध्ये असे समजा समुद्राचे जे सीन कसे असतील किंवा तिथली झाडं कशी असतील हे तो याच्यामध्ये इन्क्लूड करतो. म्हणजे तुमचं चित्र पण तो त्या नवीन स्टाईलमध्ये, मग तो फक्त त्याचं रेसिपी चेंज करतो समजा किंवा त्याचं ते फ्रॅग्रन्स चेंज करतो आणि कंटेंट तुमचेच बनतो. साधारण या पद्धतीने ते वर्क करतो. त्याचा वापर आपण कुठे, म्हणजे त्याचा वापर हे कुठे करू शकता आणि कसा वापर करू शकतो ते? आता तरी सध्या जो वापर चालू आहे हा ट्रेनिंगसाठीच चालू आहे की हे मॉडेल डेव्हलप करण्यासाठीच. तुम्ही जे इमेजेस वगैरे बघितल्या मागच्या वर्षी तयार होणार त्याच्या मागच्या वर्षी आणि आता ह्या वर्षी, तर ह्याच्यामध्ये खूप फिनिशिंग येत गेलेलं आहे. तर मेन यूज आहे ह्यासाठीच आहे. पण कशासाठी करू शकतो आपण, देर आर अनलिमिटेड पॉसिबिलिटीज. म्हणजे कशासाठीही याचा उपयोग करता येतो. जिबली ट्रेंड येण्याआधी जर तुम्ही बघितलं असेल तर काही असे ट्रेंड आले होते की म्हणजे जुन्या व्हिडिओचं विडंबन करायचं किंवा जे शॉर्ट कधी झालेलेच नाही आहे अशा टाईपचे काही शॉर्ट तयार करायचे आणि ते आपल्याला कळत पण नाही की हा ओरिजिनल आहे का हा तयार केलेला आहे. ह्या मेनली ह्या खऱ्या तर ह्या रिस्क आहेत. म्हणजे आपण वापर त्याचा कशासाठी करू शकतो. आणि जरी आता हे कंपन्या ज्या आहेत ChatGPT असेल जी आता मेन आहे म्हणजे याच्यामध्ये, तर जरी ह्या डेटा प्रोटेक्शनसाठी काळजी घेत असतील तरी पण तुम्ही हे समजा की जे पण काय ऑनलाईन आहे हे सगळे रिस्की आहे. म्हणजे हे कधी पण ह्याला सिक्युरिटी ब्रीचेस होऊ शकतात. आपण बघितलं की गेला काही वर्ष आपल्याकडे सुद्धा म्हणजे बँकांचे वगैरे डेटा लीक झाले, आपल्याकडे पण लीक झाला. आता तुम्हाला फोनवरती मेसेज येत असेल बघा की तुम्ही कुठे शेअर करू नका. हे काय याला चालू झालं, आता डेटा लीक झालेले आहेत आपल्याकडे आणि हे मोठे कन्सर्न गव्हर्नमेंटच्या सर्व्हरवरून सुद्धा डेटा लीक होतात. त्यामुळे ही रिस्क राहतेच. कोण त्याचा वापर कसा करू शकतो याला म्हणजे तुम्ही जितक्या कल्पना लढवाल तितके त्याला ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे आता एक प्रकारे AI कडे आपले फोटोज गेलेले आहेत की ते जिबली करण्यासाठी, म्हणजे त्याचा गैरवापर पण होऊ शकतो. 100% होऊ शकतो. ही रिस्क राहतेच. म्हणजे गैरवापर होण्याची रिस्क राहते. याच्यावरून तुम्हाला सायबर थ्रेट्स येणे, तुमचं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओचं कन्व्हर्जन करणे, फोटोचा वापर करणे, त्याच्यावरून ब्लॅकमेलिंग करणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. आता सिम्पली तुम्ही बघितला तर ते डिजिटल अरेस्ट वगैरे तुम्ही बघितलं असेल बरेचसे व्हिडिओ की तुम्हाला कॉल करतात, म्हणतात की तुमच्या कोरिअरमधून काहीतरी ड्रग्ज आहेत वगैरे आणि लोक त्याला सुद्धा फसतायत. उद्या जर एखाद्याने असा व्हिडिओज करून पाठवला की तुझा असा व्हिडिओ आहे एखाद्या कॉम्प्रोमाइज कंडिशन मधला आणि मग त्या व्हिडिओवरून ब्लॅकमेल करायला लागलं तर सहजच लोक फसणार त्याला. तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की युरोपमध्ये GDPR म्हणजे जनरल डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशन सारखे कायदे आहेत जे युजर्सना त्यांचा डाटा नियंत्रण देतात, पण भारतात असं कठोर कायदे अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं कारण काय सर? नाही, असे कायदे आहेत. म्हणजे भारतात पण आता हा 2023 ऑगस्ट 2023 DPDP ऍक्ट म्हणून झाला आहे. म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट. हा साधारण मला वाटते ऑगस्ट 2023 कायदा पार्लमेंटने पास केला आहे. आता कुठला ऍक्ट आल्यानंतर त्याचे इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी रूल्स करावे लागतात. सो गेल्या वर्षी गव्हर्नमेंटने ते रूल्स केले. ड्राफ्ट रूल्स त्यांनी 3 जानेवारीला पब्लिश केले होते की कॉमेंटसाठी सगळ्या लोकांच्या काय कॉमेंट्स देण्यासाठी. ते कॉमेंट मला वाटतं रिसेंटली जस्ट होते 5 मार्चला ते कॉमेंट्स क्लोज झाले. आता हे रिव्ह्यू होतील आणि ह्याच्यावरून फायनल रूल्स तयार होतील आणि त्या रूल नंतर मध्ये इम्प्लिमेंटेशन. सो होपफुली आपल्याला ह्या वर्षात ते बघायला मिळेल की हा जो ऍक्ट आहे DPDP ऍक्ट तर याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं असेल. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय केले की पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि मग ती वापरणारा कोणाकोणाला अधिकार आहे त्याची कॅटेगरी त्यांनी केली आहे. मग त्याच्यामध्ये पहिला त्याचं कन्सेंट घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की लहान मुलांचं इन्फॉर्मेशन वापरायचे असेल तर मग त्याचे पालक कोण आहेत, गार्डियन्स, त्याचं कन्सेंट घेणं आहे. किंवा एखादी व्यक्ती समजा की फिजिकली हँडिकॅप आहे किंवा वीक आहे किंवा बुद्धिमंत आहे समजा, तर त्या केसमध्ये पण त्यांचे जे पण लिगल गार्डियन्स आहेत तर त्याचं कन्सेंट घ्यायला पाहिजे. मग हा झाला की डेटा प्रिन्सिपल म्हणजे ज्याची माहिती दिली जाणार आहे. दुसरा असणार आहे की ही माहिती कोणतरी वापरणार. मग आपण एखादी वेबसाईट केली त्यावरती इन्फॉर्मेशन घ्यायला लागली आपण, तर मग ती एक एजन्सी आहे. त्याच्यानंतर मग अजून असणार आहे की कन्सेंट मॅनेजर्स, एक नवीन त्यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. कन्सेंट मॅनेजर ह्या अशा कंपन्या आहेत की ज्याचं टर्नओव्हर समजा की 2 कोटीच्या पेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं सिक्युरिटीच्या बाबतीत त्यांचं नाव आहे.
तर ह्यांच्याकडे काय काम आहे की कुठला पण डेटा हा एखादी सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी वापरत असेल. इनफॅक्ट हॉस्पिटलला सुद्धा आपण जो डेटा ते एंटर करतो किंवा बँकेत आपला डेटा असतो, शाळेमध्ये आपला डेटा असतो, पर्सनल डेटा. इनफॅक्ट केबलला जरी आपण कनेक्शन घालवलं तिथे आपण पर्सनल डेटा देतो. सगळ्या ठिकाणी आपण पर्सनल डेटा आपला शेअर करत असतो. तर त्याचं हाताळणी कशी व्हायला पाहिजे, त्याचे कन्सेंट कशा पद्धतीनं घेतलं गेलं पाहिजे. समजा मी आज कन्सेंट दिले तुम्ही माझा डेटा वापरा, पण मला उद्या वाटलं की नाही हे रिस्की आहे, तर तो मी विड्रॉ कसा करून घेता येईल त्याची प्रोव्हिजन असायला पाहिजे. आज आपल्याला ती प्रोव्हिजन बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार. तुम्ही आपलं कन्सेंट घेतात की तुमचं मी आधारचे डिटेल वापरतोय व्हेरिफिकेशनला किंवा आधार कार्ड तुम्ही बँकेसाठी द्या, आपण सही करून देतो की ठीक आहे मी बँकेच्या कारणास्तव दिले असं. पण उद्या मला म्हणायचं की नाही ती इन्फॉर्मेशन तुम्ही कॅन्सल करा, मला नाही ठेवायची तुमच्याकडे, तर आज ती प्रोव्हिजन नाही. तर त्या ऍक्टमध्ये ती सुद्धा प्रोव्हिजन आलेली आहे. आणि किती दिवस तुम्ही डेटा ठेवणार, आता त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे. तर ड्राफ्टमध्ये तरी होती, ऍक्च्युअल रूल्समध्ये काय तर आपण बघू, पण ड्राफ्टला होती की मॅक्सिमम 3 वर्ष तुम्ही त्यांचा डेटा ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तो एकतर रिन्यू करायचा, म्हणजे परत कन्सेंट घ्यायचा आणि परत त्याचा नवीन डेटा घ्यायचा. आता पण ह्याच्यामध्ये दोन्ही पण शब्द वापरले, घिबली आणि गिबली. जिबली आणि गिबली. म्हणजे यामध्ये आता ह्याचा नेमका शब्द कोणता आहे, म्हणजे लोकांनी काय त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे? नाही असं नाही, दोन्ही शब्द योग्यच आहेत. पण हा काय फक्त प्रोनाउन्सिएशनचा फरक आहे. हे कशा, जिबली हा मूळ शब्द आहे गिबली. तर गिबली म्हणजे काय की ते एका विमानाला ते नाव दिलं होतं. इटालियन एक विमान होतं. पूर्वी जेव्हा इटली आणि नॉर्थ आफ्रिका हे जेव्हा युद्ध झालं, तर तेव्हा ग्राउंडचं सर्वे करण्यासाठी त्यांनी एक विमान नवीन तयार केलं आणि ते वेगळ्या पद्धतीने होतं, जे विंग्स वगैरे असे कमी होते, इनोव्हेटिव्ह होतं. आणि त्याला त्यांनी ते गिबली नाव दिलं. गिबली म्हणजे ऍक्च्युली वाळवंटातला वारा, की जो तिथं चक्रीवादळ निर्माण करतो. आणि ते जॅपनीज स्टुडिओ आपण बघितला गिबली आर्ट्स, त्यांना ते नाव आवडलं आणि त्यांनी ते नाव त्यांच्या स्टुडिओला घेतलं. पण जॅपनीज मध्ये ग हा उच्चार होत असल्यामुळे तो गचा तिकडे जी झाला, जिबली झाला. त्यामुळे आता आपल्याकडे कसं आहे, हे वापरताना मोस्टली आता जे युरोपियन युएस कंट्रीज आहेत ते गिबली म्हणतात. एशियन कंट्री जे आहेत तिथं जास्त करून तुम्हाला जिबली असा शब्द उच्चार झालेला दिसतो. या आर्टमध्ये पण आता सगळ्यात जास्त याचं कन्झम्पशन बांगलादेशला आहे. बांगलादेशमध्ये सगळ्यात जास्त हे कन्व्हर्जन व्हायला लागले. आज सेकंड नंबरला भारत. तर सोशल मीडियावर आता हे नवनवीन ट्रेंड्स येतात, त्यापासून लोकांनी कसं सावधान राहिलं पाहिजे सर? हो, खरं तर ना हे का आपण ह्यात पडतो बघा असं ट्रेंडमध्ये. आता एक तर असं ते फोमो ज्याला म्हणतात, फिअर ऑफ मिसिंग आउट, सगळ्यांनी केलंय तर मग मी पण करायला पाहिजे, एक ह्यात जातो. किंवा मग आपण त्याच्या अट्रॅक्शन मध्ये येतो की हा हे किती सुंदर दिसतं, मग मी पण असं ते सुंदर दिसेल किंवा इमेज. पण ह्याच्या मागे जी रिस्क असते ती आपण लक्षात घेत नाही. तुम्हाला माहिती आहे की जगात फ्री काय नाही आहे, एव्हरीथिंग इज ऍट प्राइस. आणि हे जे फ्री आहे इट इज ऍट द कॉस्ट ऑफ आवर डेटा. मग आता असं तुम्ही कुठलंही ऍप डाउनलोड करत असाल किंवा एखाद्या सर्व्हिसला, म्हणजे हे तरी आत्ता आलं गिल्लीवर, पण तुम्ही बघा की इन्स्टाला वगैरे बरेचसे फिल्टर्स आहेत, किंवा अजून एक ऍप बरेच कॉलेजचे मुलं वापरतात असंच फोटोसाठी, स्नॅपचॅट वगैरे. हा इकडे पण आपला डेटा जातोच आहे. मग हे गरज असली तरच आपण खरं तर करायला पाहिजे. आणि करताना मग आपण त्या कंपनीचं रेप्युटेशन, त्यांच्याकडे तुम्ही जेव्हा हे डाउनलोड करता सर्व्हिस, एखाद्याला ऍक्सेस देता तुम्ही, तर तुम्ही बघा की त्याच्यात ते तुमचं कन्सेंट वगैरे विचारतात का. जर ते विचारत असतील तर समजा की ते थोडंफार सिक्युअर आहे, कारण ते काळजी करतात तुमच्या डेटाची. जिथे असं कन्सेंटचंच प्रोव्हिजन नाही आहे, जिथे ज्याला आम्ही कुकीज म्हणतो की जे बॅकला डेटा एंटर करत असतात, काही प्रोसेस करतात, तर तिथं परमिशन विचारणं गरजेचं आहे. असं जिथे विचारलं जात नाही तिथं आपला डेटा शेअर करताना आपण 1001% काळजी करायला पाहिजे. शक्यतो गरज नसलेल्या गोष्टी आपण करू नयेत. ह्यात सुद्धा असे इमेज वगैरे शेअर करत असाल तर आपलं इमेज शेअर करणं वेगळं आहे आणि आपल्या मुलांच्या शेअर करणं हे त्याच्यापेक्षा जास्त रिस्की आहे. त्यामुळे अशा गोष्टी जर खरं आपण अवॉइडच करायला पाहिजे. म्हणजे कोणतंही सोशल मीडिया जर आपण वापरलं तर त्याच्यावर आपला डेटा हा ऑटोमॅटिकली जातो, जायलाच लागणार. आणि जास्त पण रिस्क कुठे आहे माहिती आहे का, जिथं तुम्ही फिल्टर्स वगैरे वापरताय, तुमचा इमेज तुम्ही मॉडिफाय करताय, अधिक ब्युटिफाय करताय. कारण मी तुम्हाला म्हणजे ब्युटिफाय कसं होतं, तर ती इमेज अनालाइज केली जाते आणि परत कन्वर्ट केली जाते. मग तुमची जिथे इमेज अनालाइज व्हायला लागली आहे तिथं तुम्हाला तर जास्तच रिस्क आहे. जिथं फक्त स्टोर होते त्याच्यापेक्षा जिथं अनालाइज व्हायला लागले तिथं तुम्हाला ती जास्तच रिस्क आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तर खरोखरच काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यातून तुम्ही एखादं वापरणार असालच तर असं वापरावं की जिथे तुमच्याकडे असे कन्सेंट वगैरे घेतले जातात
की तुम्हाला एक वाटेल की हा ठीक आहे बाबा, हे काळजी तिथे घेतली जाईल असं तुम्हाला जनरल फील येईल. निदान कमीत कमी त्याच ठिकाणी वापरा. मग हे लोकांना कसं कळणार सर? तेच तुम्हाला म्हटलं असं ना की आपण जेव्हा ते सर्व्हिसला ऍक्सेस द्यायला जातो तेव्हा हा. तिथे आपल्याला एक पॉपअप येतोच ओके. की तुम्हाला इमेज आम्ही वापरणार आहे, कन्सेंट आहे का, त्या सगळा. जास्त करून तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की GDPR ऍक्ट वगैरे, हे युरोप आणि US मध्ये ना अतिशय स्ट्रिक्टली याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. त्यामुळे अशी एखादी सर्व्हिस देणारी कंपनी की जी युरोपमधून आहे आणि असं सर्व्हिस देणारी एखादी समजा चीनमधून आहे, तर त्या ठिकाणी असे रूल्स अजून बघायला मिळत नाहीत आपल्याला. किंवा इकडे मलेशिया वगैरे या देशातून आहेत, इंडिया, मलेशियामध्ये पण खूप आता सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये पुढे गेले. तिकडच्या सर्व्हिसेस वापरण्यापेक्षा मग ऍटलीस्ट आपण निदान एखाद्या युरोपियन कंपनीचं सर्व्हिस वापरलं तर निदान तिथं थोडंफार बाबा त्यांच्याकडे ऑडिट वगैरे आहे, सिक्युरिटी मेजर्स घेतलेले आहेत, एक थोडा इन्शुरन्स आपल्याला तिथं होऊ शकतो. पण 100% इन्शुरन्स यात काहीच नाही. तुम्हाला म्हटलं जे ऑनलाईन आहे ते त्याला रिस्क ही आहेच. काहीही केलं तरी त्याच्यामध्ये रिस्क कधीही राहू शकते. आज आपण पाहिलं की गिबली ट्रेंड कसा धोकादायक आहे, तरीही लोक अजूनही मजेसाठी किंवा कुतूहलासाठी आपला डेटा AI ला देतात. तुमचा डेटा हा तुमचा अधिकार आहे, त्यामुळे तो सुरक्षित ठेवणं हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. तर आज आपल्याबरोबर होते राहुल मेंच सर. सर, तुम्ही आम्हाला AI बद्दल आणि आता जो नवीन ट्रेंड चालू आहे गिबली किंवा जिबली याबद्दल खूप छान माहिती दिली. तर सर, तुम्ही काय बोलणार आहे का त्याबद्दल? खरं तर हे ट्रेंड आता लेटेस्टच चालू आहे, याला खूप दिवस झाले नाही, 10-15 दिवस. आणि बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न येतात की हे कसं करायचं आहे, आमच्या इमेजेस कशा करू. पण ह्यातली जी रिस्क आहे ह्याच्यावरती म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही हा विषय घेतला आणि एवढ्या तातडीनं घेतला की खरं तर याबद्दल तुमचंच अभिनंदन करायला पाहिजे TV नेक्स्ट मराठीचं. ही अतिशय महत्वाचा विषयाचा जो अँगल दुर्लक्षित व्हायला आलाय त्या अँगलकडे तुम्ही सगळ्यांचं लक्ष घेतलं, खरं तर मी तुमचंच अभिनंदन करतो.